No, sir. No, sir. Shall you proceed? Yes, sir. Yes, sir. ठीक है then. So today we will be seeing next topic, that is cardiovascular system. So दूसरा part पाहणार आहोत आपण, that is conduction system of heart and ECG, that is electrocardiogram, and then lastly we are going to see types of blood circulation. त्याच्यानंतर फक्त आता आजचे हे लेक्चर तारीख फक्त तुमचे दोन बीट राहतात या टॉपिक मध्ये, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मध्ये. म्हणजे डिसऑर्डर्स ऑफ हार्ट आणि एक छोटा बीट राहतो, दॅट इज ब्लड वेसल्स, आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज याच्याबद्दल माहिती, आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीज दोन राहतात, ते एका लेक्चर मध्ये आपण वाइंड अप करून टाकू. ठीक आहे. सो दिस इज इट. So we'll start with today's lecture: cardiovascular system, conduction system, ECG, and types of blood circulation. ठीक है. Then conduction system, conducting system of heart. See, basically conducting system of heart म्हणजे काय लक्षात घ्या. कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट मध्ये आपण पाहिलेलं आहे, हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, राईट. हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, हार्ट रिलॅक्स होतं. कार्डियक सायकल मध्ये इव्हेंट्स पाहिले आपण, एट्रियल सिस्टोल, राईट, नंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, नंतर कंप्लीट हार्ट डायस्टोल, राईट. हे तीन इव्हेंट्स पाहिले. मग हे जे काही कॉन्ट्रॅक्शनचे जे काही इम्पल्सेस निघतात, हे कुठून निघतात? सी, अगोदर मी तुम्हाला लेक्चरच्या अगोदर पण सांगितलं होतं, लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, युअर हार्ट इज अ सेल्फ जनरेटिंग ऑर्गन. म्हणजे स्वतःच हे इम्पल्सेस काय करतो, हा स्वतः जनरेट करतो. ठीक आहे. ऑल्दो हार्ट हॅज गॉट कनेक्शन्स फ्रॉम युअर नर्वस सिस्टीम, हार्टला नर्वस सिस्टीमचे कनेक्शन आहे, बट हे काही नर्वस सिस्टीम हार्टला कंट्रोल करते यातला भाग नाहीये. ठीक आहे. हार्टचे जे काही हार्टबीट्स आहेत, ठीक आहे, त्याचा रेट कमी जास्त करू शकते तुमची नर्वस सिस्टीम. फॉर एक्झाम्पल सिंपथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट झाली की तुमचा हार्ट रेट वाढतो, पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट झाली की हार्ट रेट कमी होतो. ओके. सो स्पीड कमी जास्त करायचं नर्वस सिस्टीमच्या हातात आहे हार्टचं, बट हार्ट स्टॉप करायचं किंवा हार्ट स्टार्ट करायचं, इट इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ युअर नर्वस सिस्टीम. ठीक आहे. हार्ट हा स्वतःचे इम्पल्स स्वतः जनरेट करतो. ठीक आहे. मग हे कोण जनरेट करतं? त्याला म्हणतो आपण स्पेशलाइज्ड न्यूरोमस्क्युलर सेल्स. ठीक आहे. and these specialized neuromuscular cells, they form conducting system of your heart. ठीक आहे. they initiate impulses which causes synchronized contraction of your heart muscle. see, cardiac muscle चे synchronized contraction, एक पहिल्यांदा ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाला की नंतर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार, वेंट्रिकल पासून कॉन्ट्रॅक्ट झाला की परत सगळं हार्ट रिलॅक्स होणार, परत ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार, परत वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार. सो हा सिंक्रोनाइज्ड पॅटर्न म्हणतो आपण. एक झालं की एक, एक झालं की एक, एक झालं की एक. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज रिदम ऑफ हार्ट. इट इज कॉल्ड एज रिदम ऑफ हार्ट. and whenever this rhythm get disturbed, ही जी काही रिदम आहे हार्टची, whenever this rhythm get disturbed, we call this disorder as cardiac arrhythmia. कार्डियक अरिथमिया नावाचे डिसऑर्डर आहे, ह्याच्यामध्ये हार्टच्या रिदमचा लॉस होतो. that we are going to see in next lecture. but in this lecture just remember conducting system of heart म्हणजे काय, काही स्पेशलाइज्ड न्यूरोमस्क्युलर सेल्स त्यांचा ग्रुप आहे की जो काय करतो, इम्पल्स जनरेट करतो आणि इम्पल्स कंडक्ट करतो. ठीक आहे. so that there is synchronized contraction of your heart muscle. हार्टचं synchronized contraction होतं. The conducting system of your heart is basically consists of, first is your sinoatrial node, then atrioventricular node किंवा AV node म्हणलं जातं त्याला. थर्ड इज बंडल ऑफ हीज. ठीक आहे. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये एक बंडल असतो मसल्सचा, कॉल्ड एज बंडल ऑफ हीज. देन पर्किंजे फायबर.
बंडल ऑफ हीज मधून असे छोटे 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 बाहेर असे फायबर्स पडत जातात. ह्या फायबर्सना आपण म्हणतो पर्किंचे फायबर्स. ठीक आहे. सायनोएट्रियल नोड हा पेसमेकर असतो. हा पहिल्यांदा इम्पल्स जनरेट करतो. सायनोएट्रियल नोड वरचे इम्पल्स जाऊन एव्ही नोड वर पडतात. एव्ही नोड ऍक्टिव्हेट होतो. एव्ही नोड वरचे इम्पल्स बंडल ऑफ हीज मध्ये पडतात. बंडल ऑफ हीज द्वारे पर्किंचे फायबरला जातात आणि अशा रीतीने पूर्ण वेंट्रिकल पर्यंत हे तुमचे इम्पल्सेस पसरतात. कसं पसरतात आपण पाहूया. This SA node, see SA node means synoatrial node. It is present at the right atrium. ठीक आहे, तुमची राइट एट्रियम आहे, राइट एट्रियम मध्ये प्रेझेंट असतो. इट इज जस्ट बिलो द ओपनिंग ऑफ सुपेरियर वेना केवा. ठीक आहे, आपण पाहिलं राइट एट्रियम रिसीव्स impure blood. See, right part of your heart receives all it deals with impure blood, deoxygenated blood, while left part of heart it deals with oxygenated blood, right? सो राइट एट्रियम मध्ये आपण पाहिलं होतं हार्टच्या राइट एट्रियम मध्ये वरच्या कप्प्यामध्ये युअर तुमच्या बॉडी मधलं जे काही इम्प्युअर ब्लड आहे, डिऑक्सिडेटेड ब्लड आहे, ते आणून टाकलं जातं. हे टाकून आणणाऱ्या दोन वेन्स असतात महत्वाच्या. जी काही वरून वेन येते वी कॉल इट एज सुपेरियर वेना केवा, आणि जी खालून वेन येते वी कॉल इट एज इन्फेरियर वेना केवा. त्या दोन्ही वेन्स आहेत मोठ्या, सुपेरियर वेना केवा, इन्फेरियर वेना केवा. ह्या काय करतात, डिऑक्सिडेटेड ब्लड राइट एट्रियम मध्ये टाकतात. तर जी काही तुमची सुपेरियर वेना केवा आहे, सुपेरियर वेना केवाच्या जस्ट खाली एक छोटस स्पॉट असतो, वी कॉल इट एज सायनोएट्रियल नोड. एसए नोडला आपण पेसमेकर सुद्धा म्हणतो. सी, बऱ्याच वेळा आपण न्यूज मध्ये वगैरे ऐकतो की आर्टिफिशियल पेसमेकर, राइट? सो एसए नोड इज कॉल्ड एज पेसमेकर because it normally initiates the impulses which results into action potential. ठीक आहे, कारण एसए नोडला पेसमेकर का म्हणलं जातं, कारण हा काय करतो, हा इम्पल्सेस जनरेट करतो की ज्याच्यामुळे ऍक्शन पोटेन्शियल निर्माण होतं. नाउ क्वेश्चन कम्स, व्हॉट इज ऍक्शन पोटेन्शियल? ठीक आहे, सो ऍक्शन पोटेन्शियल विल बी डिस्क्राइबिंग दिस टर्म इन नेक्स्ट सेमिस्टर इन नर्वस सिस्टम. बट इथं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी शॉर्ट मध्ये सांगतो. ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे काय, एक प्रकारचा चार्ज, एक प्रकारचा करंट. ठीक आहे, एसए नोडला पेस मेकर का म्हणलं जातं, पेस म्हणजे स्पीड देणार. पेस मेकर का म्हणलं जातं, कारण हे एक प्रकारचा करंट डेव्हलप करते. हा करंट एसए नोड मधून डेव्हलप होतो आणि तो पुढे फॉरवर्ड केला. तर हा करंट डेव्हलप करायचं काम कोण करतं, एसए नोड करतं. दॅट इज वाय वी कॉल इट ॲज पेस मेकर. इम्पल्सेस ऑफ एसए नोड काय करतात, ते कॉज ॲट्रियल सिस्टोल. ठीक आहे, व्हॉट इज फंक्शन ऑफ एसए नोडचे जे काही इम्पल्सेस आहेत त्याचं फंक्शन काय आहे, टू कॉज ॲट्रियल सिस्टोल. एसए नोड मधून जे काही इम्पल्स जनरेट होतात आणि स्प्रेड होतात ॲट्रियामध्ये, त्यामुळे काय होतं, तुमचा ॲट्रियल सिस्टोल होतो. नाउ सेकंड पार्ट ऑफ युअर कंडक्टिव्ह सिस्टम, दॅट इज एव्ही नोड, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. आता ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड कुठं असतो, it is located in the septum between two atria just below opening of coronary sinus. ठीक आहे, हा कुठं आहे, तर तुमच्या सेप्टम मध्ये, इंटरॲट्रिक्युलर सेप्टम जो आहे. ठीक आहे, आपण पाहिलं हार्टचं वरचं पार्ट ॲट्रिया, खालचा पार्ट वेंट्रिकल. दोन वरचे ॲट्रिया एका पडद्याने सेपरेट केलेला असतात, आपण त्याला म्हणतो इंटरॲट्रिक्युलर सेप्टम, आणि खालचं जो काय आहे इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. तर इंटरॲट्रिक्युलर सेप्टम मध्येच एक भाग असतो, त्याला आपण म्हणतो करोनरी सायनस. करोनरी सायनस म्हणजे काय असतं, ऍक्च्युली हार्टला ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या काही ब्लड वेसल्स आहेत त्यांना म्हणतात करोनरी. करोनरी आर्टरीज प्युअर ब्लड हार्टला सप्लाय करतात, वाईल छोट्या 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 करोनरी व्हेन्स काय करतात, जे काही हार्ट मधलं प्युअर प्रॉपर हार्ट मधलं जे काही डिऑक्सिजेनेटेड ब्लड आहे ते आणून हार्ट मध्येच टाकतात, राईट एट्रियम मध्ये. ठीक आहे, मग या राईट एट्रियम मध्ये आणून टाकण्यासाठी अनेक अशा छोट्या 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 करोनरी वेन एकत्र येऊन एक जाळं तयार झालेलं असतं, वी कॉल्ड ॲज करोनरी सायनस. करोनरी सायनस कुठं असतं, तर राईट एट्रियम मध्येच कुठं असतं, तर जे काही ॲट्रिक्युलर नोड आहे त्याच्या शेजारी. तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवेनच. देयर इज अ गॅप ऑफ 0.1 सेकंड इन इनिशिएशन ऑफ इम्पल्स ऑफ एव्ही नोड विच रिझल्ट्स इन ॲट्रियल एम्पटिंग. सी, हा पॉइंट खूप खूप महत्वाचा आहे, नीट लक्षात घ्या. हा पॉइंट मध्ये काय लिहिलेलं आहे, तर ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड किंवा एव्ही नोड जो आहे त्याचे जे काही इम्पल्स जनरेट होतात, ठीक आहे,
त्याच्यामध्ये 0.1 सेकंडचा गॅप आहे. सी एस ए नोडने इम्पल्स जनरेट केले, ते कुठं आले एव्ही नोडवर. आता एव्ही नोडवरती आल्यानंतर एव्ही नोडचे स्वतःचे इम्पल्स जनरेट व्हायसाठी 0.1 सेकंडचा गॅप पडतो. सी आपण पाहिलेलं आहे दीज आर इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. आपण ह्याच टॉपिक मध्ये पुढे जाऊन पाहणार आहोत ईसीजी इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आपण आपल्या हार्टची ऍक्टिव्हिटी काउंट करतो एका इंस्ट्रुमेंट ईसीजी म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोकार्डिओग्राम नाव आहे त्या इंस्ट्रुमेंट. सो ऑल दीज इम्पल्सेस दे आर बेसिकली इलेक्ट्रिक. तुम्ही म्हणाल सर एवढा मग गॅप का पडतो इथं 0.1 सेकंडचा? की हा जो काही गॅप आहे दिस ऍप इज व्हेरी इसेन्शियल, आणि हा गॅप आहे म्हणूनच तुमचं ऍट्रियल एम्प्टिंग होतंय. विचार करा, जर हा गॅप नसला असता काय झालं असतं? एस ए नोडवर इम्पल्स पडले असते एव्ही नोडवर, एव्ही नोडने लगेच इम्पल्स पुढे फॉरवर्ड गेले असते, लगेच वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन, ऍट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन, लगेच वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे दोन्ही हार्टचे दोन्ही चेंबर एकदमच सिस्टोल मध्ये गेले असते. बरोबर की नाही? जर हे एका झटक्यात जर स्प्रेड झालं असतं मिली सेकंड्स मध्ये, तर काय झालं असतं? दोन्ही चेंबर हार्टचे एकदम सिस्टोल मध्ये गेले असते, कॉन्ट्रॅक्शन मध्ये गेले असते. तसं होऊ नये म्हणून काय केलेलं आहे, हा 0.1 सेकंडचा गॅप आहे. सायनोएट्रियल नोड एस ए नोड इम्पल्स जनरेट करतो, खाली पाठवतो. एस ए नोडचे इम्पल्स जनरेट झाले की ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतं. ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट झालं की लगेच काय होतं, जे काही ट्रायकस्पिड व्हॉल्व आहे राईट ऍट्रियम राईट वेंट्रिकल मध्ये, आणि बायकस्पिड व्हॉल्व, ह्या व्हॉल्व काय होतात दोन्ही उघडतात आणि ब्लड काय होतं खाली जातं वेंट्रिकल मध्ये. आता हा जो काही 0.1 सेकंडचा गॅप आहे त्यामुळे हे ऍट्रिया एम्प्टी झाले. आता हे एम्प्टी होईपर्यंत इम्पल्स कुठे गेलेले असतात? एव्ही नोडवर. एव्ही नोड ऍक्टिव्हेट होतो 0.1 सेकंडनी आणि व्हेंट्रिकलचं पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन. आता व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं की काय होतं, याचे काही ट्रायकस्पिड वॉल्व बायकस्पिड वॉल्व या वरून खाली ओपन होत असतात. ठीक आहे, वरून खाली ओपन होत असतात आणि खालून वर ढकलले गेले की हे बंद होत असतं. वरून ढकललं की हे ओपन होत असतं, खालून ढकललं की असं बंद होत असतं. सो जेव्हा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा ब्लड याला धडकेल आणि काय होऊन जाईल, वॉल बंद होऊन जाईल. त्यामुळे व्हेंट्रिकल मधलं ब्लड परत ऍट्रिया मध्ये जात नाही. Instead, it will enter into pulmonary artery and aorta. Okay, so this gap of 0.1 second is very essential for atrial emptying. SA node आणि AV node च्या मध्ये 0.1 सेकंडचा गॅप आहे. कशासाठी गरजेचा आहे? तर atrial emptying साठी. Bundle of His from AV node, the action potential म्हणजे काय, चार्ज और करंट. ठीक आहे, it enters into bundle of His. bundle of His हे मस्क्युलर बंडल आहे जो तुमच्या इंटरव्हेंट्रिकुलर सेप्टम मध्ये असतो. इट इज द साइट वेअर ऍक्शन पोटेन्शियल गेट कंडक्टेड फ्रॉम ऍट्रिया टू व्हेंट्रिक्युलर. ठीक आहे, आता पहा एव्ही नोड कुठं होता? ऍट्रिया मध्येच आहे राईट, इंटरऍट्रिक्युलर सेप्टम मध्ये. तिथून हा कुठं आला होता? खाली बंडल ऑफ हीज. आता ही ऍक्च्युअली साइट आहे बंडल ऑफ हीज की जिथून ऍक्शन पोटेन्शियल आता कंप्लीट व्हेंट्रिकल मध्ये घुसणार आहे. Purkinje fibers, they convey action potential from AV node to apex of the heart. हार्टचा सगळ्यात शेवटचा जो टोकदार पार्ट आहे तिथपर्यंत इम्पल्सेस पोहोचवायचं काम कोण करतो? Purkinje fibers. When ventricles contract, ठीक आहे, and the blood gets pumped into pulmonary artery and aorta. See, आपण पाहिलं एस ए नोडने इम्पल्स जनरेट केला, तो एव्ही नोडवर आला. एव्ही नोड ऍक्टिव्हेट होईपर्यंत सी एस ए नोडचा इम्पल्स एव्ही नोड पर्यंत पोहोचल्यानंतर 0.1 सेकंडनी एव्ही नोड इम्पल्स जनरेट करतो, लगेच नाही. मीन वाईल ह्या 0.1 सेकंड मध्ये काय होतं? ऍट्रिया पूर्ण कॉन्ट्रॅक्ट होतात, जे काही ऍट्रियम मधलं ब्लड आहे हे व्हेंट्रिकल मध्ये जातं. आता आफ्टर दिस 0.1 सेकंड एव्ही नोडचे इम्पल्सेस काय होतात? बंडल ऑफ हीज मध्ये जातात. बंडल ऑफ हीज मधून पर्किंजे फायबर्स मधून सगळ्या व्हेंट्रिकल मध्ये पोहोचतात. व्हेंट्रिकल्स पॉवरफुल कॉन्ट्रॅक्ट होतात. व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाला की ब्लड काय होतं? ब्लड वेसल्स मध्ये पोहोचतं. पल्मोनरी आर्टरी मध्ये राईट व्हेंट्रिकल मधून आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून एओर्टा. ब्लड ऍट्रियम मध्ये उलट जाणार नाही, कारण काय होतील? व्हॅल्व क्लोज होऊन जाते राईट. सो ब्लड विल एंटर इनटू pulmonary artery and aorta. ठीक आहे,
आफ्टर दॅट काय होऊन जाईल, हार्ट विल गो इन टू रिलॅक्स स्टेट, हार्ट डायस्टॉल मध्ये जाईल. आता हार्ट जेव्हा डायस्टॉल मध्ये जातं तेव्हा काय होतं, या सेमिलुनार वॉल जे आहे, एओर्टिक सेमिलुनार वॉल आणि पल्मोनरी सेमिलुनार वॉल, ह्या काय होतात, क्लोज होतात. हार्ट जेव्हा डायस्टॉल मध्ये जातं, रिलॅक्सेशन मध्ये जातं, तेव्हा ह्या क्लोज होतात. त्यामुळे या ब्लड वेसल मधलं ब्लड परत व्हेंट्रिकल मध्ये येतं. ठीक आहे. So this is what the diagrammatic representation. See here, this is SA node. ठीक है, this is your superior vena cava, this is inferior vena cava. हे superior vena cava चं ओपनिंग इथं असतं, त्याच्या जस्ट खाली तुमचा SA node. SA node impulse जनरेट करतो, तो जातो कुठं, AV node मध्ये. ह्या इंटर ॲट्रिक्युलर सेप्टम च्या इथं हा तुमचा AV node असतो. इथं तुमचा कोरोनरी सायनस असतो यामध्ये. ठीक आहे. हा इम्पल्स जनरेट झाल्यानंतर SA नोड जेव्हा पेसमेकर म्हणतो आपण त्याला, हा जेव्हा इम्पल्स जनरेट करतो हे सगळ्या भागामध्ये पसरतो, सगळ्या ॲट्रियम मध्ये पसरतो. SA नोडचं काम काय आहे, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. SA नोडचे इम्पल्स साहजिकच AV नोडवर पण जातात, पण AV नोड ऍक्टिव्हेट व्हायला 0.1 सेकंदचा टाइम लागतो. ठीक आहे. मीनवाईल काय होतं, हे कॉन्ट्रॅक्ट होतात, ब्लड आतमध्ये येतं, AV नोडचे जे काही इम्पल्स आहेत बंडल ऑफ हीज मध्ये जातात. बंडल ऑफ हीज चे दोन ब्रांच असतात, राईट ब्रांच आणि लेफ्ट ब्रांच. ठीक आहे. राईट ब्रांच लेफ्ट ब्रांच मधून हे दोन्हीकडे पसरतं, राईट साइडला जातं आणि लेफ्ट साइडला जातं. बंडल ऑफ हीज चे बारके बारके धागे निघत जातात, वी कॉल्ड ॲज पर्किंजे फायबर. पर्किंजे फायबर्स सगळ्या पूर्ण वेंट्रिकल पर्यंत हे मेसेज फॉरवर्ड करतात. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट युअर कंडक्शन सिस्टम ऑफ हार्ट इज. So heart sounds, see your each cardiac cycle there are usually 4 heart sound, 4 प्रकारचे heart sound होतात. but जे काही 2 heart sound आहेत, पहिला आणि दुसरा, they are loud enough and they can be heard with help of a stethoscope. ठीक आहे. स्टेथोस्कोप म्हणजे डॉक्टर कानाला लावून मोजतात ना, ते नाही, कॉल इट स्टेथोस्कोप. तर स्टेथोस्कोपने तुम्ही हा साऊंड हर्ड करू शकता. तर हा फर्स्ट साऊंड जो असतो हा लब नावाचा साऊंड आहे. लब हार्टवर तुम्ही स्टेथोस्कोप ठेवून ऐकलात तर लब डब लब डब असा आवाज येतो. तर लब हा एक लाउडर साऊंड असतो, लॉंगर, जास्त वेळ चालतो, लब लब असा. अँड this sound is due to closure of AV valves, means atrioventricular valve. जेव्हा खाली वेंट्रिक्युलर सिस्टम चालू होतो, ठीक आहे, हे बघा, पहिल्यांदा ॲट्रियल सिस्टोल झाला, ॲट्रियम मधलं ब्लड खाली आलं वेंट्रिकल मध्ये. ठीक आहे. मग लगेच AV नोड ऍक्टिव्हेट होईल, AV नोड ऍक्टिव्हेट झाला की वेंट्रिक्युलर सिस्टोल होईल, वेंट्रिक्युलर सिस्टोल झाला की ॲट्रियोवेंट्रिक्युलर व्हॉल्व ज्या खाली झाल्या होत्या त्या काय होतील, वर. तर हे प्रेशर पडतं ना, प्रेशराइज एकदम पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन असतं वेंट्रिकलचं, जोरात कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यामुळे धड करणं वर ढकललं आणि वरच्या मसल आदळतात, थर्ड. त्यामुळे हा आवाज येतो लब. ॲट्रियोवेंट्रिक्युलर वॉल जेव्हा क्लोज होते तेव्हा हा आवाज होतो लब. त्यामुळे हा कधी येतो, जेव्हा तुमच्या वेंट्रिक्युलर सिस्टोल चालू होतो तेव्हा हे क्लोज होतात, त्यामुळे आवाज येतो लब. दुसरा आवाज असतो तो म्हणजे डब. लब हा जरासा लॉंग असतो, डब हा स्मॉल असतो. डब हा स्मॉल असतो आणि एवढा मोठा नसतो. कारण का, हा कशामुळे आवाज होतो, तर बिकॉज ऑफ सेमिलुनार वॉल. जेव्हा तुमचं हार्ट डायस्टॉल मध्ये जातं तेव्हा काय होतं, तुम्हाला सांगितलं सेमिलुनार वॉल बंद होतात. सेमिलुनार वॉल बंद झाल्या म्हणजे त्याच्या खाली आदळल्या की डब आवाज, डब. AV वॉल्स क्लोज झाल्यावर लब. सी, AV वॉल, ॲट्रियोवेंट्रिक्युलर वॉल जे आहे त्या प्रेशरमुळे क्लोज होतं, कारण वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन चालू झालेलं असतं, त्यामुळे हा आवाज जोरात येतो, लब. ह्याच्या उलट डब हा आवाज हळू काय येतो, कारण तेव्हा हार्ट डायस्टॉल मध्ये जातो, इथं प्रेशर नसतं, त्यामुळे हा साऊंड कसा आहे, डब हा स्मॉल येतो, हळू येतो. ठीक आहे. तर हार्टचे साऊंड दोन असतात, एक म्हणजे लब, मोठा आवाज. ठीक आहे. हा कशामुळे होतो, ॲट्रियोवेंट्रिक्युलर व्हॉल्व म्हणजे ट्रायकस्पिड वॉल्व आणि बायकस्पिड वॉल्व क्लोज झाल्यामुळे, कधी वेंट्रिक्युलर सिस्टोल चालू झालं, त्यामुळे लब आवाज. डब आवाज कधी येतो, डब आवाज हा हळू येणारा आवाज आहे, हा कधी येतो,
जेव्हा तुमचं हार्ट डायस्टॉल मध्ये जातं, व्हेंट्रिकल्स डायस्टॉल मध्ये जातात. व्हेंट्रिकल डायस्टॉल मध्ये जातात, तुमचे सेमिल्युनर वॉल बंद होतात, त्याचा आवाज आहे तो म्हणजे डब. ठीक आहे. हार्टचे दोन साऊंड लक्षात ठेवा, लब आणि डब. नाव व्हेरी इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी, 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. कार्डियक आउटपुट. ठीक आहे. सी कार्डियक आउटपुट मीन्स व्हॉट, द व्हॉल्यूम ऑफ ब्लड इजेक्टेड बाय युअर व्हेंट्रिकल्स पर मिनिट. म्हणजे तुमचं व्हेंट्रिकल प्रत्येक मिनिटात किती ब्लड बाहेर टाकतं, इट इज कॉल्ड एज कार्डियक आउटपुट. ठीक आहे. कार्डियक आउटपुट आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर आपण काय करतो, स्ट्रोक व्हॉल्यूम गुणिले हार्ट रेट. सी डेफिनेशन काय कार्डियक आउटपुटची, व्हॉल्यूम ऑफ ब्लड इजेक्टेड बाय व्हेंट्रिकल्स पर मिनिट. ठीक आहे. वी नो हार्ट रेट मीन्स व्हॉट, नंबर ऑफ बीट्स पर मिनिट. हार्ट बीट होतं पर मिनिट किती वेळा, वी कॉल इट एज हार्ट रेट. ठीक आहे. हार्ट रेटचा एक भाग होईल हा. दुसरा काय भाग होईल, स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, स्ट्रोक व्हॉल्यूम मीन्स अमाउंट ऑफ ब्लड इजेक्टेड बाय व्हेंट्रिकल्स ड्युरिंग ईच कॉन्ट्रॅक्शन. एक कॉन्ट्रॅक्शन झालं की किती ब्लड बाहेर टाकलं जातं, वी कॉल इट एज स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे. मग हे स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय हार्ट रेट विल गिव्ह यू कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ ब्लड इजेक्टेड बाय व्हेंट्रिकल्स पर मिनिट. कार्डियक आउटपुट कसा काढला जातो, स्ट्रोक व्हॉल्यूम इनटू हार्ट रेट इज नथिंग बट कार्डियक आउटपुट. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ ब्लड इजेक्टेड बाय व्हेंट्रिकल्स ड्युरिंग ईच कॉन्ट्रॅक्शन. एकदा हार्ट कॉन्ट्रॅक्ट झालं की किती ब्लड बाहेर पडलं, त्याला म्हणायचं स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि एका मिनिटात किती ब्लड बाहेर पडतं, त्याला म्हणायचं कार्डियक आउटपुट. दिस इज CO is equal to SV into HR, means cardiac output is equal to stroke volume into heart rate. हा किती असेल, C वर stroke volume is usually 70 ml, म्हणजे एकदा हार्ट कॉन्ट्रॅक्ट झालं की 70 ml ब्लड बाहेर टाकलं जातं, राईट. आणि एका मिनिटात हार्टबीट किती होतात, 72. so 70 ml into 72, it will come around 5040 ml per minute. So cardiac output is 5040 per ml. कार्डियक आउटपुट झालं ना आपलं. समजलं सगळ्यांना कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट समजलं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कंडक्शन सिस्टम ऑफ हार्ट समजली. Yes, sir. SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हीज आणि परकिंजे फायबर, राईट. SA नोड वरून AV नोड, AV नोड वरून बंडल ऑफ हीज, बंडल ऑफ हीज मधून परकिंजे फायबर. SA नोड कुठं असतो, सुपिरियर वेन नाकावाच्या खाली. AV नोड कुठं असतो, कोरोनरी सायनसच्या वर, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये, राईट. नंतर बंडल ऑफ हीज कुठं आहे, तर व्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये. बंडल ऑफ हीजच्या 2 ब्रांचेस निघतात, एक राईट आणि दुसरी लेफ्ट. प्रत्येक ह्याच्यातून छोटे छोटे फायबर निघतात, त्यांना म्हणलं जातं परकिंजे फायबर्स. हार्टचे 2 साऊंड आहेत, लब आणि डब. लब कशामुळे होतो, तर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व क्लोज होतात तेव्हा. डब साऊंड कधी होतो, जेव्हा सेमिल्युनर वॉल क्लोज होतात तेव्हा. लब साऊंड मोठा असतो, डब साऊंड छोटा असतो. ठीक आहे. तर आता इलेक्ट्रोकार्डियम पाहूया आपण. सी जसं की आपण पाहिलं, कंडक्शन सिस्टम ऑफ हार्ट म्हणजे काय, तर थोडक्यात इलेक्ट्रिक इम्पल्सेस हे एका SA नोड पासून AV नोड वर जातात. AV नोड पासून कसा प्रवास होतो ते आपण पाहिलं. सो दिस इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी ऑफ युअर हार्ट, इट कॅन बी डिटेक्टेड बाय अटॅचिंग डिफरंट इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. तुमच्या हातामध्ये, पायामध्ये आणि हार्ट तुमच्या छातीच्या 6 रिजन मध्ये, छातीवरच्या 6 रिजन मध्ये आपण त्याला म्हणतो चेस्ट लीड. आणि हाताला, पायाला जे काही इलेक्ट्रोड लावले जातात त्याला म्हणलं जातं लिम्ब लीड. हे आपण जॉईन करून तुमच्या हार्टची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आपण चेक करू शकतो. तुमचा
लिम्ब म्हणजे तुमचे हात पाय, तुमची चेस्ट हे स्लाइटली डिफरंट इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करतात ड्यू टू देअर डिफरन्स इन पोझिशन. प्रत्येक ठिकाणी पोझिशन वेगवेगळी असते ना, इथं वेगळी असते, इथं वेगळी असते. त्यामुळे हे काय होतात, वेगळी वेगळी ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करतात. नाउ बाय कंपेअरिंग दिस ऍक्टिव्हिटी विथ वन अनदर, ठीक आहे, अँड विथ नॉर्मल रेकॉर्ड्स, इट इज पॉसिबल, म्हणजे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम. It is possible, see, by using electrocardiogram, it is possible for us to determine different things. ECG का काढायचा? What is significance of ECG? आपण पाहतो डॉक्टरकडे आपण दवाखान्यात गेलो, जर एखादा हार्ट हॉस्पिटल असेल तर पहिल्यांदा काय म्हणतात, हार्टचा पेशंट असेल तर ECG काढून घे. ECG इज ऍडवाइज, ठीक आहे. आता बऱ्याच ठिकाणी ECG काढणं गरजेचं असतं हार्टच्या याच्यामध्ये, बट काही केसेस मध्ये फक्त एक स्टँडर्ड प्रोटोकॉल म्हणून ECG काढतात. फॉर एक्झाम्पल माझ्या कझिनला पोटात दुखत होतं, लग्नाचा पिरियड होता, पोटात दुखत होतं, म्हणून त्याला दाखवण्यासाठी गेलो, हॉस्पिटल होतं, दाखवून गेलो. तिथे गेल्यानंतर ट्रेनी डॉक्टर होते, त्यानं सांगितलं ECG काढ. सो काही ठिकाणी फक्त एक स्टँडर्ड प्रोटोकॉल म्हणून पाळतात, तिथे काही गरज पण नसते ऍक्च्युअली. बट ECG मोस्ट ऑफ द टाइम खूप गरजेचं ठरतो. का ठरतो पहा, तर ॲबनॉर्मॅलिटी इन कंडक्टिंग पाथवे, म्हणजे आता आपण पाहिलं कंडक्टिंग पाथवे, SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हीज, राईट. तर हा कंडक्टिंग पाथवे आहे. तर ह्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का? SA नोड पासून इम्पल्स AV नोडवर टायमात येतोय का? AV नोड पासून पुढे टायमात पोहोचतोय का? सी, हे सगळं टाइमात बसलेलं आहे. 0.1, 0.3, 0.4 कार्डियक सायकलचा हा टाइम ठरलेला आहे. जर ह्याच्या 0.1 सेकंद जरी फरक पडला तर हार्टच्या टोटल फंक्शनिंगवर फरक पडतो, ठीक आहे. त्यामुळं ECG काढल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की या कंडक्टिंग पाथवेमध्ये कुठं काही प्रॉब्लेम आहे का, हार्ट इनलार्जमेंट झालेली आहे का, हार्टवर सूज वगैरे आहे का, ठीक आहे. इफ सर्टन रिजन्स ऑफ हार्ट आर डॅमेज, हार्टचे काही रिजन्स डॅमेज झालेले आहेत का, हार्टचे रिजन जर डॅमेज झालेले असतील तर तुमचा जो ग्राफ येणार आहे हा डिफरंट येईल, व्यवस्थित नॉर्मल येणार नाही. चेस्ट पेन होती तर चेस्ट पेनचा कॉज काय आहे, कशामुळे चेस्ट पेन येते, हार्ट अटॅकचा चान्स आहे का. सो इट कॅन बी judged by using your electrocardiogram. So these are what significance of electrocardiogram. Abnormality in conducting pathway detect करण्यासाठी, for detecting enlargement of heart, for detecting damage to certain regions of heart, to detect the cause of the chest pain, right? So these are what certain significance or certain uses of your ECG. The instrument which is used to record this electrocardiogram is called as electrocardiograph, ठीक है. Recording of these electric signals, जो काही ग्राफ तुम्हाला मिळतोय, we call it as electrocardiogram. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणतो याला ECG. ECG काढणाऱ्या मशीनचं नाव आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. नॉर्मल ECG मध्ये 3 वेव्हज असतात, एक म्हणजे P, दुसरी म्हणजे QRS कॉम्प्लेक्स, आणि तिसरा म्हणजे शेवटचा T. 3 वेव्ह असतात, P, QRS आणि T. C, P हा एक वेव्ह आहे, ठीक आहे. दुसरा वेव्ह आहे हा म्हणजे QRS, राइट. सो दिस इज नॉट कॉम्प्लेक्स QRS, ही सेकंड वेव्ह आहे, आणि दिस इज थर्ड वेव्ह T. तर त्याला सेगमेंट म्हणले जातात, त्याला PR इंटरवल म्हणतात, PR सेगमेंट, QRS कॉम्प्लेक्स. फक्त एवढं लक्षात ठेवा 3 वेव्ह असतात, QT इंटरवल. सी, जेव्हा तुम्ही पुढे फार्माकोलॉजी शिकायला जाल तेव्हा तुम्हाला हे डेप्थ मध्ये, ठीक आहे, डेप्थ मध्ये तुम्हाला समजेल QT इंटरवल वाढते म्हणजे नक्की काय होतं, कुठल्या ड्रगमुळे QT इंटरवल वाढते, कुठले ड्रग QT इंटरवल वाढत असेल तर यूज करायचे, कुठले ड्रग यूज करायचे नाही, त्या गोष्टी तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन शिकाल. आता इथं फक्त बेसिकली तुम्ही हे लक्षात ठेवा 3 बेसिक वेव्ह असतात, PU, QRS कॉम्प्लेक्स आणि तिसरी म्हणजे T. फर्स्ट P वेव्ह एक स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन आहे, आपण पाहिलं असं वर छोटासा एक डोंगर तयार होतोय, ठीक आहे. ही P वेव्ह कशामुळे अराइज होत असते, तर जेव्हा तुमचं हार्ट मध्ये पेसमेकर जेव्हा इम्पल्स जनरेट करतो, पेसमेकर म्हणजे काय, SA नोड, हा इम्पल्स जनरेट करतो आणि ते ॲट्रियामध्ये पसरतात, ठीक आहे.
तेव्हा हा पी करतो. दुसरा आहे तो म्हणजे क्यूआरएस कॉम्प्लेक्स. क्यूआरएस कॉम्प्लेक्स आपण पाहिलं पहिल्यांदा जरासा खाली जातोय, ठीक आहे, नंतर एकदम वर जातोय आणि परत खाली येतो. असं का होतं? कारण एसए नोडने इम्पल्स जनरेट केला, हा कुठं जाणार आहे? एबी नोडवर, राईट. मग एबी नोडवर गेल्यानंतर आपल्याला हे माहिती आहे एबी नोडवर ऍक्टिव्हेट होण्यासाठी कितीचा गॅप आहे? 0.1 सेकंद. त्यामुळे तुम्हाला पी पासून हा खाली येतो. नंतर एबी नोड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर एकदम वर जातो, राईट, नंतर परत हा. The QRS complex represents rapid onset of impulses from AB node to bundle of His and Purkinje fibers. The third wave is a dome shaped, ठीक है, upward deflection. We call it as T wave. See, T wave काय signify करतो तुम्हाला? It indicates relaxation of ventricular muscle. It indicates relaxation of ventricular muscles. See. इथं दाखवा पिंक कलरचा दाखवला पी वेव. पी वेव काय करते? एसए नोड पासून निघलेला आहे, सगळीकडे पसरलाय, ऍट्रिया पांढरा. क्यूआरएस कॉम्प्लेक्स काय तर तुमच्या बंडल ऑफ हीज मधून पर्किंजे फायबर कडे बघा इथून निघला एबी नोड, राईट. इट इज क्यूआरएस. टी वेव काय तर रिकव्हरी वेव, म्हणजे हार्ट आता रिलॅक्स व्हायला, ठीक आहे, रिकव्हरी. सी हियर, तुमचा नॉर्मल हार्ट रेट असेल तेव्हा तुम्हाला असा हा ईसीजी मिळेल. जर हार्टबीट फास्ट असतील, ठीक आहे, तुम्हाला असा हार्टबीट मिळेल. स्लो हार्टबीट असतील तर असा हा ईसीजी मिळेल. इरेग्युलर हार्टबीट असतील तर असा ईसीजी. एक लक्षात घ्या, फास्ट हार्टबीट आणि नॉर्मल हार्टबीट तुम्ही कम्पेअर करा किंवा फास्ट हार्टबीट आणि स्लो हार्टबीट करा, तुम्हाला टी वेव लांबलेली दिसेल. तर फास्ट हार्टबीट असेल तर टी वेव कमी झालेली दिसते. आपण कार्डियक सायकल मध्ये हा पॉइंट पाहिला होता. जर हार्ट फास्ट काम करत असेल तर हार्टची जी काही रेस्ट पिरियड आहे, हा डायस्टॉल जो आहे हा काय होत जातो? कमी होतो. त्यामुळे टी वेवचा अंतर काय होत जातं? कमी. सर्क्युलेशन ऑफ ब्लड. सर्क्युलेशन ऑफ ब्लड मीन्स व्हॉट? हा समजला का पॉइंट तुम्हाला? आता एसीजी समजलं सगळ्यांना? एसीजी मध्ये बेसिकली काय लक्षात ठेवायचे? त्याचे कॉजेस लक्षात ठेवायचे, ते डायग्राम लक्षात ठेवायची आणि 3 वेव लक्षात ठेवायच्या, पी, क्यूआरएस आणि टी. 3 वेव्स. आणि 3 वेव्स कशाचे आहेत? पी कशाची आहे तर एसए नोड मधून इम्पल्स जनरेट होऊन ऍट्रिया मध्ये पोहोचतात. क्यूआरएस कॉम्प्लेक्स काय सांगतो? एव्हीए नोड पासून बंडल ऑफ हीज पासून पर्किंजे. टी वेव काय सांगते? रिकव्हरी वेव, म्हणजे रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. ओके. कार्डियक सायकल जी आहे तेच ईसीजी आहे, ठीक आहे. ऍट्रियल सिस्टोल म्हणजे पी वेव, वेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजेच तुमची क्यूआरएस कॉम्प्लेक्स, आणि रिलॅक्सेशन ऑफ कंप्लीट हार्ट इज टी वेव. बस एवढं लक्षात. नाउ सर्क्युलेशन ऑफ ब्लड. दिस इज टुडेज लास्ट टॉपिक. आज आपण घेणार त्यातला लास्ट टॉपिक आहे सर्क्युलेशन ऑफ ब्लड. याचे 4 टाइप असतात. सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय? सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय? एका ठिकाणाहून ब्लड निघतं आणि परत त्याच ठिकाणी पोहोचतं. दिस इज सर्क्युलेशन. म्हणजे हार्ट मधून ब्लड निघलं आणि परत हार्ट मध्ये येऊन पोहोचलं, त्याला आपण म्हणतो सर्क्युलेशन. हे 4 टाइपचे सर्क्युलेशन असतं पोटच्या शरीरामध्ये. एक म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशन, दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे पल्मोनरी सर्क्युलेशन, तिसरं महत्वाचं सर्क्युलेशन आहे ते म्हणजे करोनरी सर्क्युलेशन, आणि चौथं महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, दॅट इज हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. तर चार सर्क्युलेशन आपल्याला लक्षात ठेवायचे. एक म्हणजे सिस्टमिक, दुसरं म्हणजे पल्मोनरी, तिसरं म्हणजे करोनरी, चौथं म्हणजे हिपॅटिक, ठीक आहे. आता सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे काय बघा. सी, सिस्टमिक सर्क्युलेशन जे आहे तुमच्या लेफ्ट वेंट्रिकल मधून स्टार्ट होतं. तुमचं हार्ट पंप करतं ब्लड पंप करतं, वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि तुमचं ब्लड कुठं घुसतं? एओर्टा.
हे aorta मध्ये गेलं की aorta मधून aorta ही सगळ्यात मोठी आर्टरी आहे, ठीक आहे. एकच मोठी आर्टरी हार्टच्या बाहेर निघते, दॅट इज aorta. नंतर या aortaचे छोटे 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 पार्ट होत जातात, छोट्या छोट्या आर्टरीज निघतात. त्या छोट्या छोट्या आर्टरीजचे परत छोटे छोटे आर्टरिओल्स तयार होतात. म्हणजे आर्टरी पेक्षाही लहान ब्रांचेस, आर्टरीच्या ब्रांचेस म्हणजे आर्टेरिओल्स. मग हे छोटे छोटे जे काही ब्रांचेस आहेत आर्टेरिओल, ह्यांना परत असे फाटे फुटतात, ठीक आहे. आपण त्यांना म्हणतो आपण त्यांना म्हणतो कॅपिलरीज. आपण पाहिलं होतं कॅपिलरीज ह्या सिंगल सेल थिक असतात, राईट. डायग्राम दिसते का सगळ्यांना? No, sir. मी काढतोय ते दिसतंय का? Yes, sir. Yes, sir. No, sir. So this is your main artery. या आर्टरीची अशी ब्रांच निघते, we call it as arteriole, ठीक आहे. या आर्टरिओल पासून छोट्या 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 अशा ह्या कॅपिलरीज निघतात, ठीक आहे. त्या आर्टरीच्या अशा छोट्या छोट्या ब्रांचेस निघतात, we call them as. See, capillaries they are one cell thick, ठीक आहे. मी सांगितलं तुम्हाला कॅपिलरीज आर वन सेल थिक, म्हणजे त्यांची जी काही वॉल आहे ती एका सेलची बनलेली असते. जे काही तुमच्या टिश्यू मधलं जे काही इंटरस्टिशियल फ्लुइड आहे आणि प्लाझ्मा जो काही आहे त्याच्यामध्ये जे काही ट्रान्सफर होतं हे फक्त सिंगल सेल थिकनेसच्या कॅपिलरी मध्ये. मग ह्या कॅपिलरीज काय करतात, ह्या कॅपिलरीज तुमच्या टिश्यूशी कॉन्टॅक्ट मध्ये असतात, सेलशी कॉन्टॅक्ट मध्ये असतात. हे आतमधलं जे काही ब्लड मधलं मटेरियल आहे, न्यूट्रिएंट आहे, गॅस आहे, बाहेर टाकलं जातं आणि टिश्यू मधलं जे काही CO2 आहे, वेस्ट मटेरियल जमा झालेलं आहे ते कॅपिलरी मध्ये घेतात, ठीक आहे. नंतर ह्या कॅपिलरी काय होतात, ह्या कॅपिलरी अशा जुळायला लागतात एकत्र. आता लक्षात घ्या, इथून हार्ट पासून हे निघले, ओके. हार्ट पासून निघली तुमची आर्टरी, आर्टरीचे काय तयार झाले, छोटे छोटे आर्टेरिओल, आर्टेरिओलचे कॅपिलरी. या छोट्या छोट्या कॅपिलरी सगळ्या टिश्यू मध्ये सेल मध्ये घुसल्या, ठीक आहे. तोपर्यंत त्याच्यात प्युअर ब्लड होतं. नंतर या आर्टरीने काय केलं, वाटायला चालू केलं आणि जे काही CO2 आहे ते घ्यायला चालू केलं. सो हळूहळू या कॅपिलरीज मध्ये, ह्याच कॅपिलरी मध्ये काय जमा व्हायला लागतं, तुमचं इम्प्युअर ब्लड, दॅट इज डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग ह्याच कॅपिलरी पुढे जाऊन एकत्र येतात आणि व्हेन्यूल तयार करतात. काय तयार करतात, व्हेन्यूल, सगळ्यात छोटी व्हेन, व्हेन्यूल. मग अशा ह्या अनेक व्हेन्यूल जे आहेत त्या एकत्र येतात आणि एक व्हेन तयार, ठीक आहे. आणि ह्या छोट्या छोट्या अशा अनेक वेन एकत्र येतात आणि मोठी वेन तयार होते, दॅट इज इंफेरियर वेन्ना केवा किंवा सुपेरियर वेन्ना केवा. आणि ही आणून हार्ट मध्ये ब्लड टाकते राईट ऍट्रियम मध्ये. हे परत ब्लड राईट ऍट्रियम मधून राईट वेंट्रिकल मध्ये जातं, इथून लंग्स कडे जातं, लंग्स मधून परत हार्ट मध्ये येतं आणि इथून परत बाहेर टाकतं. अशा रीतीने जो काही ब्लडचा प्रवास होतो वी कॉल इट ॲज सिस्टेमिक circulation. Blood circulation from left ventricle to right atrium of heart is known as systemic circulation. Now pulmonary circulation. See, this is pulmonary circulation म्हणजे काय, circulation of blood from right ventricle to lungs and from lungs to left atrium is known as pulmonary circulation. Pulmonary circulation कुठे चालू होतं, राईट वेंट्रिकल पासून पल्मोनरी आर्टरी निघते, राईट म्हणजे जेव्हा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ब्लड काय होतं, राईट ॲट्रियम मधून पल्मोनरी आर्टरी मध्ये घुसतं. पल्मोनरी आर्टरी परत दोन भागात डिवाइड होते, राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. राईट पल्मोनरी आर्टरी राईट लंगला जाते, लेफ्ट पल्मोनरी आर्टरी लेफ्ट लंगला जाते. मग इथं पोहोचल्यानंतर लंग्स मध्ये काय होतात, ह्या आर्टरीचे काय होतात, छोटे छोटे आर्टेरिओल तयार होतात, कॅपिलरीज तयार होतात, सेम लाईक आपलं सिस्टमिक सर्क्युलेशन पाहिलं सेम. मग ह्या छोट्या छोट्या कॅपिलरीज मध्ये काय होतं, आता लंग्स मध्ये आपण श्वास घेतो बाहेर टाकतो, तर श्वास घेताना आपण बाहेरचा ऑक्सिजन आतमध्ये घेतलेला असतो,
So lungs is the place where highest concentration of fresh oxygen is there. So तुमच्या ब्लड मध्ये हा फ्रेश ऑक्सिजन मिसळतो आणि रक्तामधला जो काही कार्बन डायऑक्साइड आहे तो लंग मध्ये टाकला जातो, लंग परत ते बाहेर टाकलं जातं. सो ह्या कॅपिलरीज मध्ये काय होतं, जो काही तुमच्या ह्या कॅपिलरीज मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं त्याचं रूपांतर आता कशात होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये, फ्रेश ब्लड मध्ये. मग हे ऑक्सिजनेटेड ब्लड छोट्या छोट्या कॅपिलरीज काय होतात, व्हेन्यूल तयार करतात, अनेक व्हेन्यूल एकत्र येतात, एक व्हेन तयार होती. मग अशा व्हेन्स की ज्या प्युअर ब्लड आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, अशा व्हेन्स एका लंग मधून 2 निघतात, दुसऱ्या लंग मधून 2 निघतात आणि अशा रीतीने ह्या 4 पल्मोनरी व्हेन प्युअर ब्लड घेऊन तुमच्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतात, वरच्या भागात लेफ्ट ॲट्रियम मध्ये येऊन टाकतात. जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा लेफ्ट साइड मधून हे जे काही प्युअर ब्लड आहे लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येतं. ठीक आहे. सो पल्मोनरी सर्क्युलेशन कुठून स्टार्ट झालं, राईट ॲट्रियम पासून स्टार्ट झालं आणि कुठे एंड झालं, लेफ्ट ॲट्रियम. राईट वेंट्रिकल मधून स्टार्ट झालं, एंड कुठे झालं, लेफ्ट ॲट्रियम. So right ventricle pump blood into pulmonary artery, it divides into left and right pulmonary artery, it passes into each individual lung. लंग मध्ये गेल्यानंतर आर्टरी डिवाइड होतात, स्मॉलर आर्टरी मध्ये, आर्टरिओल्स मध्ये आणि कॅपिलरीज मध्ये. या कॅपिलरीज काय होतं, गॅसियस एक्सचेंज होतं. ठीक आहे. नंतर त्या पल्मोनरी वेन्स एका लंग मधून 2 असे टोटल 4 पल्मोनरी वेन येऊन लेफ्ट ॲट्रियम मध्ये ब्लड टाकतात. This is called as pulmonary circulation. Now coronary circulation is nothing but heart's own circulation. आता हार्ट सगळ्या बॉडीला ब्लड पुरवतो, राईट, पण हार्टला पण स्वतःला काम करण्यासाठी ब्लड लागेल. तर हार्टला ब्लड कुठलं सर्क्युलेशन प्रोव्हाइड करतं, तर करोनरी सर्क्युलेशन प्रोव्हाइड करतं. 2 आर्टरीज असतात, राईट करोनरी आर्टरी आणि लेफ्ट करोनरी आर्टरी. ठीक आहे. या 2 करोनरी आर्टरी काय करतात, हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय. आणि जे हार्ट मध्ये जे काही CO2 जमा झालेला आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करणाऱ्या छोट्या छोट्या व्हेन्स असतात, त्यांना म्हणलं जातं कोरोनरी व्हेन. अशा अनेक छोट्या व्हेन एका भागात ओपन होतात, त्या भागाला नाव आहे कोरोनरी सायनस. नाउ हेपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. हेपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन आपण जो काही डोस ठरवतो औषधांचा, हा हेपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन वरती डिपेंड करतो. पर्टिक्युलरली जे काही औषध तुम्ही ओरली खाताय, इंजेक्शन दिले जाणारे औषधं आहेत ना, आपण इंजेक्शन देतो ना, त्या औषधं नाही, जे काही ओरली आपण औषधं खातो ते मोस्टली कशावर डिपेंड करतात, तर ह्या हेपॅटिक किंवा पोर्टल सर्क्युलेशन. सगळ्यांना आवाज येतो व्यवस्थित? Yes, sir. Yes, sir. ओके. हा लास्ट टॉपिक आहे आणि खूप महत्वाचा पार्ट आहे आजच्या लेक्चरचा. सगळेजण नीट लक्ष देऊन ऐका. सी, आता एक गोष्ट, एक फंडामेंटल इथं लक्षात ठेवा. आपण हे पाहिलं होतं की हार्ट मधून आर्टरीज निघतात, ऑर्गनला जातात, ऑर्गन मधून निघतात, हार्टला परत येतात, बरोबर आहे, सिस्टम सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये हा एक भाग आहे, दॅट इज पोर्टल सर्क्युलेशन. सी, पोर्टल सर्क्युलेशन मध्ये काय होत असतं, सी दिस इज युअर डायजेस्टिव्ह सिस्टम, राईट, दिस इज युअर लंग, sorry, this is your stomach, this is your small intestine, this is your large intestine, right, this is your rectum, this is your esophagus, this is stomach, this is duodenum, small intestine, हा large intestine. हा इथं असतो तुमचा लिव्हर. हा इथं असतो तुमचा हा लिव्हर. ओके, डायग्राम दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. तर आता काय होतं बघा, Yes, sir. दिस इज युअर हार्ट. ओके, तर आता
आपल्याला माहितीये ह्या आर्ट मधून इथून एवॉल्टा निघतो, सगळ्या हार्टला प्युअर ब्लड, सगळ्या बॉडीला प्युअर ब्लड सप्लाय करतो आणि इथं या वरच्या भागामध्ये सुपिरियर वेना केव्हा येते आणि खाली इन्फेरियर वेना. मग युजली कसं होत असतं, बाकीच्या जे काही सिस्टम्स आहेत त्यामधून एक एक वेन निघत असते आणि एक तर इन्फेरियर वेना केव्हाला अटॅच होत असते किंवा सुपिरियर वेना केव्हाला अटॅच होत असते आणि डायरेक्ट ब्लड ड्रेन होत असते. बट एकमेव अशी सिस्टीम आहे दॅट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या जे काही व्हेन्स निघतात, ठीक आहे, सो दिस इज युअर इन्फेरियर वेना केव्हा. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या जे काही व्हेन्स निघतायत, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या व्हेन्स ह्या डायरेक्ट इन्फेरियर वेना केव्हाला अटॅच होत नाहीत. ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या व्हेन्स काय निघतात, एक व्हेन तयार करतात, स्पेसिफिक मोठी व्हेन, वी कॉल इट ॲज पोर्टल व्हेन, की जी लिव्हर मध्ये जाते. कुठे जाते, लिव्हर मध्ये. तर ही जी तुमच्या स्टमक मधून निघते तिला आपण म्हणतो गॅस्ट्रिक व्हेन. जी तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन मधून निघते तिला म्हणलं जातं सुपेरियर मेझेंट्रिक व्हेन. नंतर तुमच्या रेक्टम मधून लार्ज इंटेस्टाईन मधून निघते तिला म्हणलं जातं इन्फेरियर मेझेंट्रिक व्हेन. इथं स्प्लीन असते तुमची, स्प्लीन मधून एक व्हेन निघते, स्प्लीन मधून व्हेन निघते तिला म्हणलं जातं स्प्लिनिक व्हेन. इथं गॉल ब्लॅडर असतं, गॉल ब्लॅडर मधून एक व्हेन निघते तिला म्हणलं जातं सिस्टिक व्हेन. तर ह्या तुमच्या जीआयटी मधून, डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून ज्या काही व्हेन्स निघतात, बोला. ठीक आहे, मग इथून हे कुठं लिव्हर मध्ये जातं, राईट. So all these veins coming from digestive system they enter into your liver, त्याला म्हणतो आपण पोर्टल वेन. आता ही जी काही पोर्टल वेन आहे, this portal vein it joins to your inferior vena. ठीक आहे, म्हणजे ह्या स्पेशल ह्या ऑर्गन मधून निघणाऱ्या वेन्स डायरेक्ट इन्फेरियर वेना केव्हाला जॉईन होतात. त्या पहिल्यांदा लिव्हर मध्ये जातात आणि लिव्हर मधून कुठं जातात, इन्फेरियर वेना केव्हाला. असं का असतं, रिझन काय आहे, कारण तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून जे काही मटेरियल येतं त्यामध्ये न्यूट्रियन्स खूप जास्त असतात, फॅट्स खूप जास्त असतात आणि जे काही तुम्ही फूड खाल्लेलं आहे त्याच्यामधून येणारे बॅक्टेरिया पण असतात. तर हे सगळं मटेरियल जे काही न्यूट्रियंट रिच मटेरियल आणि जे काही बॅक्टेरिया वगैरे आले आहेत हे डायरेक्ट बॉडीत जाऊ नये म्हणून हे काय केलं जातं, पहिल्यांदा लिव्हर मध्ये नेलं जातं. लिव्हर इज मेजर साइट फॉर मेटाबॉलिझम. लिव्हर काय करतं, जे काही न्यूट्रियन्स आहेत त्यातले बरेचसे न्यूट्रियंट लिव्हर सेव्ह करतं, विटॅमिन्स वगैरे सेव्ह करतं, साठवून ठेवतं, आयर्न साठवून ठेवतं. जे थोडेफार मटेरियल असतं त्याच्यावरती मॉडिफिकेशन करतं आणि बाकीचं मटेरियल आहे तसं ब्लड मध्ये टाकून देतं. जे काही बॅक्टेरिया आलेले आहेत त्याचं पण फॅगोसायटोसिस लिव्हर मध्ये केलं जातं. अशा रीतीने सगळं जे काही आहे पहिल्यांदा प्रोसेसिंग कशात होतं, तर लिव्हर मध्ये होतं. ठीक आहे, मग लिव्हर मधून प्रोसेस झालेलं ब्लड जे काही सेफ असतं आता ते तुमच्या हार्ट कडे. ठीक आहे, तर पहिलं पोर्टल सर्क्युलेशन म्हणजे काय, एंट्री ऑफ ब्लड फ्रॉम डायजेस्टिव्ह सिस्टीम टू लिव्हर फर्स्ट and from liver it enters into heart. This circulation is called as portal circulation. ठीक आहे, सो तुमच्या इथे मॅडमने लिंक टाकलेली आहे केमिस्ट्रीच्या,